शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावरील ईडी कारवाई विरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि अमोल कीर्तिकर यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ईडी ऑफिस गाठलेले आहे। कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्या दरम्यानचे आपण दृश्य देखील बघतोय। अमोल कीर्तिकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि ईडी आणि भाजप विरोधात अमोल कीर्तिकर यांना आता चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे। त्यांना ईडीने समन्स बजावलेलं होतं। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलं आणि त्यानंतर आता अमोल कीर्तिकर यांचे समर्थक ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेले आहेत। ईडी चौकशी विरोधात आता कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू केलेली आहे। खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर हे ईडी ऑफिस मध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण बघतोय की त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि ईडी आणि भाजप विरोधात सध्या घोषणाबाजी दिली जाते। अमोल कीर्तिकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर पश्चिमचे उमेदवार आहेत आणि त्यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या काही कालावधीत असताना ईडीने कथित खिचडी घोटाळा प्रकरणी नोटीस बजावली होती। दुसरा हा समन्स आहे आणि आपण बघतोय या समन्स प्रकरणी आता अमोल कीर्तिकर हे दाखल झाले आहेत, मात्र त्यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। अमोल कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मधून उमेदवार आहेत आणि या कारवाईचा विपरीत परिणाम होणार नसून त्याचा अमोल कीर्तिकरांना फायदाच होईल असं सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिवणसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।